राममुक्ती मित्र मंडळ ट्रस्ट चौक मंडई नाशिक आयोजित गणेशोत्सव 2025 महाधमाका। राममुक्ती मित्र मंडळ ट्रस्ट चौक मंडई नाशिकच्या वतीने गणेशोत्सव 2025 उत्साहात आणि भव्यतेने साजरा केला जाणार आहे। या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत शंकर हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा 10 दिवसांच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी धार्मिक, सांस्कृतिक तसेच समाज उपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दररोज भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधील विजेत्या महिलांना मोफत पैठणी भेट देण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी कूपन अनिवार्य असून केवळ 10 रुपयात ते उपलब्ध करून देण्यात आले। यावर्षी मंडळाने आकर्षक बक्षिसांची मोठी लॉटरी ठेवली आहे। यात एक ईव्ही बाईक, 5 रेफ्रिजरेटर, 5 वॉशिंग मशीन, 5 LED टीव्ही यांचा एकूण 300 बक्षिसांचा समावेश आहे। या उपक्रमांमुळे गणेशोत्सवात अधिक उत्साह निर्माण झालाय। शशिकांत हिरवे यांचे कार्य मोलाचे मानले जाते। महामारीच्या म्हणजेच कोरोना काळात त्यांनी नागरिकांना अँब्युलन्स सुविधा, उपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली होती। फक्त एवढेच नाही तर वर्षभर महिलांसाठी आणि नागरिकांसाठी ते विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात। त्यामुळेच प्रभाग क्रमांक 14 मध्ये अशी चर्चा रंगली आहे की शशिकांत हिरवे यांना पुढील काळात महानगरपालिकेत पाठवायचे आहे। सामाजिक एकोपा, भक्तिभाव आणि पारंपरिक रंग यांचा संगम असलेल्या या गणेशोत्सवात नाशिककरांना धार्मिक आनंदासोबतच विविध उपक्रमांमधून सहभागाची संधी मिळणार आहे। त्यामुळे राममुक्ती मित्र मंडळाचा हा महाधमाका गणेशोत्सव नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण राममुक्ती मित्र मंडळ चौक मंडई जुने नाशिक मध्ये आहोत। या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत हिरवे आपल्या सोबत आहेत। यांनी गणेशोत्सवाच्या 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि त्यात तब्बल महिलांसाठी आणि नागरिकांसाठी 300 बक्षीस त्यांनी ठेवले आहेत। त्याचबरोबर विजेत्या महिलांना पैठणी देखील ते देणार आहेत। तर आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी राममुक्ती मित्र मंडळाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने गेल्या 28 वर्षापासून या जुन्या नाशकामध्ये राममुक्ती मित्र मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी मी आयोजन करत असतो। माझ्याबरोबर सर्व माझ्या मंडळाचे सगळे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, या भागातील सर्व नागरिक या ठिकाणी हे सहभाग घेऊन हा कार्यक्रम सक्सेस करत असतात। या ठिकाणी ह्या वर्षी आम्ही नागरिकांसाठी एक लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे। या लकी ड्रॉमध्ये आपण 10 रुपयाचं कुपन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाचे बक्षीस हे मंडळाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे। हे बक्षीस आम्हाला स्पॉन्सर्स झालेले होते आणि ते स्पॉन्सर झालेले बक्षीस हे पब्लिकमध्ये वाटायचे। एक नवीनपूर्ण एक योजना ही आम्ही काढली आहे आणि ही सर्व नागरिकांसाठी खुली केलेली आहे। तसेच या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती यांचा असलेला वारसा आणि लोकमान्य टिळकांनी जी जनतेला एकत्र करण्याची भूमिका घेतली स्वतंत्र काळामध्ये, त्या अशाच पद्धतीने लोकनाट्य, लोकतमाशा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन लोकांना एकत्रित करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। तसंच आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी भारत यात्रा, महाराष्ट्राची लोकधारा असे विविध प्रोग्राम्स या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या प्रोग्रामचं। आणि हे कार्यक्रम करत असताना माझ्या मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते, मग त्यामध्ये हिंदू असो, मुस्लिम असो, शीख, ईसाई हे सर्व 12 बागर जातीचं असलेले हे मंडळ अतिशय चांगल्या हिरोने एकत्रित येऊन आम्ही हा कार्यक्रम अतिशय जोरदारपणे नाशिककरांना देत असतो। आणि याच्याही पुढे काम करत आलो आहे, काम करत राहू यापुढे, असे आमचं मंडळाचं ब्रीद वाक्य आहे। त्याप्रमाणे आम्ही यापुढे काम करत आहोत। तर सर, तुम्ही नक्कीच हा लकी ड्रॉ जो ठेवलाय त्यासाठी नागरिकांना किंवा महिलांना नक्कीच याचा फायदा होणार आहे। तर हा झाला आनंदाचा क्षण। तर याआधी जो महामारी आली होती, जी कोरोनाची महामारी आली होती, त्याद्वारे तुम्ही नागरिकांना कोणत्या सुख सुविधांचा पुरवठा केला होता? या काळामध्ये मंडळाच्या वतीने अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे आपल्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध होत होतं त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून सर्व कार्यकर्ते, मी स्वतः, आम्ही सर्वांशी संपर्कात राहून ऑक्सिजनचा कसा पुरवठा होईल, ऑक्सिजन कसा मिळेल, या पद्धतीने व्हॅक्सिन कुठे मिळेल, अशा पद्धतीने आम्ही विविध योजना या ठिकाणी राबवल्या होत्या। त्यामुळे
अनेक लोकांना याच्यातून उपचार मिळाला आणि त्यांचे प्राण वाचू शकले. या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आणि या चौक मंडळ परिसरामध्ये तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करता? नक्कीच सर, तुम्ही वर्षभरात या कार्यक्रमांचं आयोजन करतच असाल तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. आपण चांगला प्रश्न विचारला. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये मी काम करत असताना विविध समस्यांना सामोरे जावं लागतं. अनेक नागरिकांचे अनेक छोटे छोटे प्रश्न येतात. चौक मंडई आणि त्याच्या आजूबाजूला असलेला सर्व भाग, प्रभाग क्रमांक 14 हा सर्व जातीय धर्मियांचा भाग आहे. हा 12 बागड जातीचा वाड आहे. याच्यामध्ये विविध लोकांचे विविध प्रश्न असतात. म्हणजे त्या प्रश्नांना सीमा नाही, एवढे प्रश्न असतात. ह्या लोकांना, आपल्या लोकांना, ते माझी लोक आहेत, तर माझ्या लोकांना किती आपल्याला सहकार्य करता येईल या माध्यमातून मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि त्यांच्या आरोग्याविषयी असेल, त्यांच्या इतर प्रॉब्लेम्स असतील त्याही सोडवण्याचं काम आम्ही करत असतो. तसंच उद्या आमच्याकडे सर्व निदान तपासणी शिबिर मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले आहे. त्यानंतर नेत्र चिकित्सा शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. असे म्हणजे आरोग्याविषयी असलेले जे कामं आहे ते सुद्धा आम्ही हाती घेतलेले आहे. आणि नक्कीच या वार्ड क्रमांक 14 मध्ये विविध प्रकारचे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी यावेळेस कार्यकर्त्यांच्या इच्छाघातीत आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यामध्ये बघूया. घोडा मैदान समोर आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यावेळेस मंडळाच्या वतीने कोणीतरी प्रतिनिधी यावेळेस महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही जी मुलाखत तुम्ही आमची घेतली त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रेक्षकांना आमचे विचार आपण जे मानतोय ते दाखवणार त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही समाजातील नागरिकांसाठी आणि महिलांसाठी एवढं मोठं मोलाचं कार्य करत आहात. त्यांच्या सुख सुविधांसाठी तुम्ही त्यांच्या गरजा भागवत आहात. तर नक्कीच याची दखल ते घेतील. ही नागरिक सर्व ही दखल घेतील आणि तुम्हाला महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही आज जी माहिती दिली आम्हाला त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.